खरं म्हणजे संविधानावर आपण बऱ्याच वेळापासून ऐकत आहात, बराच वेळ झालं बोलत आहात, समजून घेत आहात. इकडे बसलेल्या बायकांच्यासाठी मला जरा जास्त बोलावंसं वाटतंय. इकडचे कधी-कधी ऐकायला येतात, पण तुम्हाला वेळ मिळत नाही. तुम्ही जरा बिझी बायका असता. खूप कामं असतात तुमच्या पाठीमागे. किती काम असतं माय आपल्याला, की घरी गेल्या-गेल्या आता किती टेन्शन आहे, की आजचं सगळं आपला अभ्यास राहिलाय सगळा करायचा. की आज काय काय झालं, काय काय नाही, सोन्याची पावलं मिळाली का नाही आपल्याला बघायची राहिलेली आहेत. आज अरुंधतीचं काय झालं, अनिरुद्धची भांडली का नाही हे बघायचं राहिलंय आपलं. आज आपल्याला इतकं काम पडलं, इतकं काम पडलंय की सगळ्या 8-10 मालिकांचे एपिसोड उद्या बघून काढायचेत. तर तुम्ही बिझी बायका आहात, एवढ्या सगळ्या वेळातनं वेळ काढून मला ऐकायला आलात, ही किती मोठी गोष्ट आहे. जेव्हा आम्ही संविधानाबद्दल बोलत असतो तेव्हा संविधान म्हणजे काय, तर या देशामध्ये लिहावे कसे, बोलावे कसे, चालावे कसे, राहावे कसे, जगावे कसे, मरावे कसे, पुरावे कसे, या प्रत्येक गोष्टीचा जो कायदा लिहून ठेवला, हे कायद्याचं पुस्तक ज्याचा आपण आज विचार करतोय, अभ्यास करतोय, चिंतन करतोय, मनन करतोय. आता हे चिंतन, मनन, अभ्यास हे सगळं करताना काय या देशात याच्या आधी कायदाच नव्हता का? म्हणजे बाबासाहेबांचा जन्म 1891ला झाला, संविधान 1950ला आलं. काय त्याच्या आधी 1950च्या आधी किंवा 1891च्या आधी या देशात कायदा नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती का? नियम किंवा काही प्रथा परंपराच नव्हत्या का? तर निश्चितपणे या देशात कायदे होते, या देशांमध्ये नियमसुद्धा होते. पण या देशातला कायदा हा वर्णव्यवस्थेवर आधारित कायदा होता. या देशातला कायदा हा जात व्यवस्थेवर आधारित कायदा होता. या देशातला कायदा हा वन मॅन वन व्हॅल्यू, किंवा जसं सुनील भैयांनी सांगितलं की इंग्लंडमध्ये प्राणतत्व सांगितलं, एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान असतील, या पद्धतीचा कायदा भारतात नक्कीच नव्हता. म्हणजे भारतातला कायदा कसा असेल मग, की भारतातल्या कायद्यामध्ये त्यावेळची परिस्थिती काय होती, की अस्पृश्याच्या माणसाकडून जर चुकून एखाद्या मायमाऊलीकडे जर त्याच्याकडून काही चूक झाली, त्याच्याकडून काही जर कमी जास्त बोलणं झालं, तर त्याला देहदंडाची शिक्षा होईल. पण जर वाईस वर्सा एखाद्या ब्राह्मण वर्गातील पुरुष असेल आणि त्याने एखाद्या अस्पृश्य वर्गातील महिलेची छेड काढली किंवा अगदी तिची मानहानी जरी केली, तर त्याला 18 रुपये दंड देऊन सोडावे. म्हणजे ज्याच्या खिशात 36 रुपये असतील तो 2 वेळा छेडखानी करू शकतो. One who has a paying capacity of 36 rupees, he can torture her at twice. तो 2 वेळा छेडू शकतो, तो 2 वेळा तिला बर्बाद करू शकतो. हा जो असमानतेने भरलेला कायदा आहे, हा कायदा मोडीत काढण्याचं काम या देशात आत्ता असणाऱ्या संविधानाने केलं. हे संविधान येण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी, अनेक टप्पे व्हावे लागले. हे संविधान येत असताना आपल्याला याची कल्पना असली पाहिजे की संविधान निर्माण करणारी जी समिती असते तिला आपण संविधान सभा म्हणतो. या देशाला एका नव्या संविधानाची गरज आहे असं पहिल्यांदा इथं 1922ला मांडलं होतं, ते अर्थात बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांनी. 1922ला ते म्हणतात की या देशाला संविधानाची गरज आहे. 1934ला कम्युनिस्ट लीडर, ज्यांना मी साम्यवादी नेते असं म्हणतोय, मानवेंद्रनाथ रॉय यांनी सांगितलं की संविधान सभेची किती गरज आहे आणि हा ठराव मांडलाच पाहिजे. यावर मानवेंद्रनाथ रॉय आपलं म्हणणं मांडतात. 1934लाच पाटण्यामध्ये काँग्रेस कार्यकारिणीची एक बैठक पार पडली आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभा गरजेची आहे, संविधान सभेवर चिंतन झालं पाहिजे, संविधान सभा अस्तित्वात झाली पाहिजे, यासाठीचा प्रस्ताव मांडला गेला आणि मंजूर केला गेला. 1938ला नेहरू असं म्हणणं मांडतात की संविधान सभा तर झाली पाहिजे, पण ती प्रौढ मताधिकार पद्धतीने अस्तित्वात आली पाहिजे आणि सगळ्यांच्या विचार विमर्शाने संविधान सभा आली पाहिजे. ही करत असताना ते असं सांगतात की संविधान सभा मांडत असताना किंवा निवडत असताना त्यात भारतातलेच लोक असावे, भारताच्या बाहेरचे लोक असू नयेत. मग 1940ला लॉर्ड लिनलिथगोचं एक म्हणणं येतं आणि ते असं सांगतात की भारतीयांच्यासाठी घटना तयार करण्यासाठी संविधान सभा असली पाहिजे. याला ते तत्वता मान्यता ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून घेतात. याच्या पुढे अजून एक काही फेरबदल होत आहेत
1946ला कॅबिनेट मिशन प्लॅनने शेवटी संविधान सभेची निर्मिती केली. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. 11 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेला अध्यक्ष लाभले होते. उपाध्यक्ष होते हरेन कुमार मुखर्जी आणि सल्लागार होते BN राव. सुरुवातीला 389 सदस्य असणारी ही संविधान सभा फाळणीनंतर 299चा आकडा येऊन पोचला आणि त्यानंतर पुन्हा एकदा 13 डिसेंबरला नेहरूंनी एक वस्तुनिष्ठ ठराव संविधान सभेसमोर सादर केला. हा वस्तुनिष्ठ ठराव फार महत्त्वाचा आहे, कारण याच वस्तुनिष्ठ ठरावाचं पुढे एडिटिंग करून संपादन करून संविधानाच्या पहिल्या पानावर त्याला प्रास्ताविक म्हणून स्थान मिळालं. आपण ज्या प्रास्ताविकेचं वाचन करतो त्याचे मूळ लेखक अर्थात जवाहरलाल नेहरू. ही संविधान सभेची प्रास्ताविका ही सगळ्यात महत्त्वाची, जगाच्या पाठीवरची सगळ्यात सुंदर प्रास्ताविका समजली जाते, कारण 395 कलम, 8 परिशिष्ट, 22 भाग एवढा सगळा व्यापक पसारा एका इतक्या कमीत कमी शब्दात एका पानावर आणण्याचं कसब या प्रास्ताविकेने साधलं होतं. यात अजून एक गोष्ट झाली होती की या जी सुरुवातीची जी संविधान सभा होती किंवा जी घटना समिती होती त्यात जे सदस्य आले होते, या सदस्यांमध्ये जी अनेक नावं होती, पुढे 22 जुलै 1947ला या देशाचा राष्ट्रध्वज काय असला पाहिजे यावर चर्चा झाली. हे जरा समजून घेण्यासारखं आहे की मी असं बऱ्याचदा बोलताना म्हणते की बाबासाहेबांनी घटना लिहिली, पण घटना लिहिताना घटनेच्या पानापानावर बुद्ध पेरला. हा घटनेच्या पानापानावर बुद्ध पेरणं म्हणजे काय आहे बघा. तर जेव्हा या देशाला राष्ट्रध्वज दिला गेला तर राष्ट्रध्वज ते सांगताना ट्राय कलर अर्थात 3 रंगांचा सांगतात, पण हा राष्ट्रध्वज 3 रंगांचा नाही, तो 4 रंगांचा येतो. आणि याच्यामध्येही वरचा रंग भगवा जो त्यागाचं प्रतीक, धर्माचं प्रतीक नव्हे, अजिबात नव्हे, धर्माचं प्रतीक नव्हे. हे प्रतीक ही एक परंपरा आहे. जर याला कोणी तर म्हणेल की नाही हे अमक्याचा धर्माचा आहे, तर बुद्धांच्या चिवराचा रंग भगवा आहे म्हणून आम्ही त्याला त्याही पद्धतीनं घेऊ शकू ना. परंतु याला धार्मिक रंग न देता भगवा रंग हा इथला त्याग, इथल्या अनेक शूरवीरांनी केलेलं आपल्या प्राणांचं अर्पण, ह्या सगळ्या गोष्टींची त्याला परंपरा होती. मधला पांढरा रंग अर्थात शांततेचं प्रतीक, बुद्धांनी आम्हाला शांती शिकवली, करुणा शिकवली. अर्थात बरेच लोक इस्लामचा सुद्धा गैरअर्थ काढतात, परंतु जेवढा काही कुराणी शरीफचा अभ्यास माझा झाला त्याच्यानुसार इस्लाम माने अमन, इस्लामचा अर्थ शांतता असा होतो. हा पांढरा रंग फार महत्त्वाचा की आम्ही सगळे शांतिप्रिय लोक आहोत. खाली हिरवा रंग हा समृद्धीचा आला आणि मध्ये आलं एक अशोक चक्र. चक्र जे सम्राट अशोकाच्या काळातलं स्तूपावरचं चक्र होतं. चक्रच का यावं? चक्र येण्याला कारण होतं. मी म्हणते की घटनेच्या पानापानावर बुद्ध पेरलाय, त्याची कारणं ही आहेत. कारण हे चक्र जे फिरत आहे अर्थात ते बुद्धाचा अनित्यवाद सांगत आहे. अनित्यवाद जे आज आहे ते उद्या असेलच असे नाही. माय मावल्या हो, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर दुपारची सावली संध्याकाळी एकसारखी राहत नाही माय, है की नाही? गेला दिवस पुन्हा येत नाही. काल आमच्याकडे फार गरिबी असेल, आज गरिबी असेलच असं नाही. दिवस बदलत जातात, बदल सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्या बदलाचं भान ठेवलं गेलं पाहिजे. अनित्यवाद, सातत्यता ही या चक्राने आम्हाला सांगितली. हे सम्राट अशोकांचं चक्र हे त्या झेंड्यावर आलं. आता जसे काही लोक, जे सुनील भैयांनी उल्लेख केला की काही जणांचं म्हणणं की ही घटना बाबासाहेबांनी लिहिलीच नाही. आता याच्यावरती मला फार संसदीय भाषेतच टिप्पणी करावीशी वाटते, कारण मी संसदीय भाषा मांडणारा माणूस आहे, है की नाही? नाही तर पुन्हा लगेच सुरू होते बाबा ते डिपार्टमेंटचं, त्यांचं लई प्रेम माझ्यावर. रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सजल वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे, ती व्यवस्था नसेल तर ध्वनिमुद्रित करावे, तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे, कसंही करावं पण भाषण रेकॉर्ड करावं. मी असा विचार केला
की त्यांना तेवढा ताणच घेऊ द्यायचा नाही. आपणच आपला मोबाईल लावायचा आणि आपलं भाषण रेकॉर्ड करून ठेवायचं. उद्या त्यांना परेशानी नको की तुम्ही असंच बोललात, तुम्ही तसंच बोललात. आमच्याकडे प्रूफ आहे की आम्ही कसं बोललोय. आम्हाला कायद्याचा आदर करायचा कळतो, कारण कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे, कळतो आम्हाला तो. आता जे लोक असं म्हणतात की ही घटना बाबासाहेबांनी लिहिली कशावरून, त्यांना माझा सरळ साधा प्रश्न आहे. मग ते आमच्या शेठचे भक्त असतील, ते गल्ली बोळातले स्वयंघोषित व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले विद्वान असतील, जे शेअर कॉपी पे आणि फॉरवर्ड बहादर लोक असतात, त्यांना एक साधा प्रश्न आहे की जर ही घटना बाबासाहेबांनी लिहिलेली नसेल तर दिल्लीच्या अशोका हॉलमध्ये, जिथे राष्ट्रपतीसुद्धा आपल्या पदाची शपथ घेतात, त्या हॉलमध्ये जो फोटो लावलेला आहे तो फोटो बाबासाहेब घटना देत आहेत आणि बाकीचे सगळे घटना घेत आहेत. हा फोटो का लावला? बाबासाहेब एकटे घटना देत आहेत. जर तुम्हाला आक्षेप असेल तर तो फोटो तिथे लावायची हिम्मत करणाऱ्यांना विचारा. हा फोटो आम्ही लावला नाही रे, आम्ही गावगाड्या बाहेरची माणसं, तुमचेच होते आजे पणजे फोटो लावणारे. किमान त्यांनी तरी तेवढी इमानदारी दाखवली तो फोटो लावला होता तिथं. बाबासाहेब या घटनेसाठी काय कष्ट घेतात त्याचा हा फार मोठा पुरावा. आता ज्यांचं पोट शूळ उठतं, ज्यांच्या पोटात दुखतं की नाही म्हणून आम्हाला हे मान्य नाही, तुम्हाला मान्य असो की नसो, कारण होतं काय माहिती आहे का, बऱ्याचदा आता बाबासाहेबांमुळे आम्ही सुद्धा चारचाकीतनं फिरायला लागलो. कालपर्यंत ज्यांच्या पायात चपला नव्हत्या, अनवाणी पायांनी फिरत होती, ती माणसं आता गाडीच्या काळ्या काचा वर करून आपल्या चारचाकी आलिशान गाड्यांमध्ये फिरायला लागली. ज्याने त्याने आपापल्या परंपरेनुसार आपापल्या अस्मिता पाळायला सुरुवात केली. कुणी गाडीच्या मागे बघतोस काय मुजरा कर अशा स्टाईलचं लिहायला सुरू केलं, कुणी काही. आम्ही आमच्या गाड्यांवरती अशोक चक्र टाकायला सुरुवात केली. चक्र बघून बऱ्याच जणांना असं मळमळायला लागलं. त्यांना कितीही मळमळलं, त्यांना कितीही दुखलं, त्यांना कितीही खुपलं, त्यांना कितीही रुतलं, तरी त्यांची अडचण अशी आहे की या देशाचा पंतप्रधान पॅन्टवाला असो, धोतरवाला असो, लुंगीवाला असो, राजकारण कायम आतल्या खाकी चड्डीने केलंय, असं आमचं अत्यंत धाडसी विधान आहे. आता हे जे काही पंतप्रधान किंवा वेगवेगळ्या पदावरची लोक येतात आणि ते वेगवेगळी आयडिओलॉजी घेऊन येतात, ते आणि त्यांचे फॉलोअर्स, ते आणि त्यांचे भक्त, ते आणि त्यांचे चेले चपाटे, यांना कितीही ते चक्र नकोसं असलं तरी सुद्धा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला त्यांची इच्छा असो की नसो त्याच अशोक चक्राला सॅल्यूट ठोकावा लागतो. ही ताकद असते या घटनेची आणि ही ताकद असते बाबासाहेबांनी पानापानावर पेरून ठेवलेल्या बुद्धाची. तो बुद्ध पेरून ठेवलाय बाबासाहेबांनी. आता हा पानापानावर पेरून ठेवला बुद्ध 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीचं निर्माण होतं. मी त्याच्या तपशिलात जाणार नाही कारण सुनील भैयांनी त्याच्यावरती बऱ्यापैकी मांडणी केली, सो मी तो वेळ दुसऱ्या एखाद्या मुद्द्यासाठी देईन. मसुदा समितीच्या अध्यक्षस्थानी अर्थात बाबासाहेब येतात, तर त्याच्या सदस्य म्हणून डॉक्टर मुन्शी, अलादी कृष्णस्वामी अय्यंगार, गोपालस्वामी अय्यंगार, मोहम्मद सादुल्ला, टी कृष्णम्माचारी, एन माधवराव येतात. पण म्हटल्यासारखं टी कृष्णम्माचारींचं निधन झाल्यानंतर डी पी खेतानांच्या मृत्यूमुळे टी कृष्णम्माचारी, तर BC मित्तलांनी राजीनामा दिल्यानंतर एन माधवराव त्या ठिकाणी येतात. अशी माणसांची अदलाबदल होत राहते. बाबासाहेब मात्र कॉन्स्टंट काम करत राहतात. कॉन्स्टंट काम करण्याचं एकच कारण आहे की बाबासाहेबांना माहिती आहे, नजर हटी दुर्घटना घटी. मुझे मेरे समाज के लिए ये करना ही करना है, वो करना ही पडेगा. विजय सुरवाडेंनी ज्या आठवणी लिहिल्या आणि नानकचंद्र रतूंनी ज्या आठवणी लिहिल्या ना, त्यातलं एक पत्र मला फार आवडतं. एका पत्रामध्ये माई आंबेडकर विवाहाच्या आधी बाबासाहेबांना एक पत्र लिहित आहेत आणि पत्र लिहिताना त्या विचारत आहेत की आप कानपुर गए कितने दिन हो गए और आपने अब तक एक भी पत्र नहीं लिखा. बाबासाहेब तिकडनं पत्राला उत्तर देताना सांगता आहेत की मैंने पहले ही आपको कहा था
कि मैं बहुत व्यस्त हूँ, मैं इन चीज़ों के लिए मेरे पास कतई कतई समय नहीं है, अब भी समय है, सोच लो, तुम अपना इरादा बदल सकती हो। मैंने पहले ही तुम्हें कहा है कि मेरे जीवन में सबसे पहले अगर कोई है तो वो मेरा समाज है। मैंने पहले ही कहा है कि मेरे जीवन में सबसे पहले अगर कोई है तो मेरा समाज है। समाज के लिए, इस समाज को मुख्य धारा में लाने के लिए जो काम मैंने हाथ में लिया है वो दूसरे स्थान पर आता है, वो भारत का संविधान है। यह भारत का संविधान लिखने के लिए मुझे बहुत सारे देशों के अलग अलग कानूनों का चिंतन करना पड़ेगा, इसलिए तीसरे स्थान पर आती है वो मेरी किताबें हैं। चौथे स्थान पर रामू ने छोड़ी हुई जिम्मेदारी अर्थात बच्चे हैं, चौथे स्थान पर। त्यावेळेला त्या पुन्हा एकदा पत्र वाचून माई आंबेडकर त्यांना पत्र लिहित आहेत की आपने यहाँ तक कहा ठीक है कि पहले स्थान पर तो समाज है, दूसरे समाज पर समाज के लिए हाथ में लिया काम संविधान है, तीसरे स्थान पर उसके लिए आवश्यक किताबें हैं, चौथे स्थान पर बड़ी दीदी ने छोड़ी हुई जिम्मेदारी है। लेकिन मैं ढूंढती रही खुद को कि मैं कहाँ हूँ, मैं ढूंढती रही मैं कहाँ हूँ। आणि बाबासाहेब अतिशय सुंदर उत्तर देतात। जे लोक अत्यंत व्यक्तिद्वेषाने पेटलेले आहेत ना, त्यांना सुद्धा ते उत्तर कळावं। बाबासाहेब असं लिहित आहेत की मूड स्त्री कभी विवाह की व्याख्या भी समझ ले कि जब मैंने यह कहा है और तुम पूछती हो कि मैं कहाँ हूँ, तो मैं तुम्हें बता दूँ ये सारी चीज़ें करने के लिए जो ऊर्जा मुझे चाहिए वो ऊर्जा तुम हो। बहुत बड़ी बात है हे समजून घेणं, हे समजून घेणं म्हणजे त्या बुद्धत्वाच्या त्या करुणेच्या पातळीवर जाणं आहे। बाबासाहेब संविधानाचं काम हातात घेतात ते फक्त आणि फक्त तुम्हाला मला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तुमचा माझा जीवन स्तर वाढवण्यासाठी। हा जीवन स्तर वाढवण्यासाठी ते काम करत राहतात। 24 जानेवारी 1950ला अखेरची बैठक होते। 395 कलम, 8 परिशिष्ट, 8 अनुसूची आणि 22 भाग, निर्मिती खर्च एकूण 64 लाख रुपये असं हे संविधान तयार झालं। काय आहे या संविधानाच्या सुरुवातीला? अर्थात त्याची प्रास्ताविका, ज्यावर आमचे शब्बीरभाई बोलले। प्रास्ताविकामध्ये जे प्रास्ताविक वस्तुनिष्ठ ठराव म्हणून नेहरूंनी मांडलं होतं, या प्रास्ताविकाला परत एडिट केलेलं आहे। या प्रास्ताविकेचे पुन्हा 3 भाग झाले। UPSC MPSC करणाऱ्या पोरांनी हे लक्षात ठेवावं की याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात। ह्या प्रास्ताविकाचे 3 भाग होतात। त्यातला पहिला भाग ओरिजिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, दुसरा भाग नेचर अँड स्कोप ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तिसरा भाग एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। ओरिजिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ही घटना तयार कुणी केली? जेव्हा घटना समितीची बैठक चाललेली होती त्यावेळेला घटना तयार कुणी केली, सुरुवात कशी करायची? वेगवेगळ्या धर्माचे लोक, वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधी आपलं आपलं घोडं दामटायचा प्रयत्न करत होते। काही हिंदू प्रतिनिधी होते, ते म्हणत होते करा की सुरुवात, सर्वसाक्षी ईश्वराला प्रमाण मानून। नेहरू आणि बाबासाहेब सांगतात नाही चालणार असं, कारण सर्वसाक्षी ईश्वराला प्रमाण मानून असं म्हटलं तर ईश्वराला मानणारे लोक फक्त ह्या संविधानाला मानतील, बाकीचे लोक काय करतील? मग काय करायचं? मग त्याच वेळेला शीख प्रतिनिधी उठतायत, ते सांगतायत अरे तो कर दो ना, वाहेगुरु की खालसा वाहेगुरु की फतेह। नहीं जमेगी बात, फिर सिर्फ गुरु ग्रंथ को मानने वाले लोग ही शायद उसे मानेंगे, बाकी लोग कहाँ जाएंगे? मुस्लिम प्रतिनिधि उठून सांगता है अल्लाह को हाजिर नाजिर मान के ऐसी शुरुआत की जाए, नहीं होगी मंजूर बात, क्योंकि जो लोग अल्लाह और परवरदिगार को मानते हैं, जो उठते बैठते बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलहम्दुलिल्लाह रब्बिल रहमान रहीम लीला लीला लिल्लाह मोहम्मद या रसूलुल्लाह की आयात जपते हैं, शायद वो लोग इसे मानेंगे, लेकिन जो लोग इसके खिलाफ है वो लोग कैसे मानेंगे? क्या करना चाहिए? मग त्यावेळेला बुद्धिस्ट प्रतिनिधी तर नव्हते, कारण 56च्या नंतर बुद्धिझम आपल्याकडे आला। बाबासाहेब सांगताहेत की असा कुठल्याही धर्माच्या प्रेषिताच्या प्रमुखाच्या नावाने ही सुरुवात करता येणार नाही, कारण ही घटना कुठल्याही देवाने, देवाच्या दूताने, प्रेषिताने, आकाशातल्या बापाने अशी कुणीही तयार केली नाहीये। ही घटना तुमच्या माझ्यासारख्या जिवंत हाडामासाच्या 2 हाताच्या 2 पायाच्या माणसांनी माणसांची माणसांसाठी तयार केलेली ही घटना आहे।
आणि म्हणून आमचे इंद्रजित भालेराव मास्तर मराठवाड्यातले सांगतात, इथे फार सूत्रसंचालक सुंदर सुंदर कविता सांगत होते, आवडत होत्या त्या. आमचे भालेराव मास्तर म्हणतात, मानसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी. ही माणसाने माणसाला माणसाची रीत देणारी, ही रीत देणारी घटना प्रास्ताविकेची सुरुवात म्हणून केली गेली. आम्ही भारताचे लोक, आम्ही हिंदू नव्हे, आम्ही मुसलमान नव्हे, आम्ही ख्रिश्चन नव्हे, आम्ही शीख नव्हे. आणि बाबासाहेबांच्या डोक्यात जर धर्माभिमान असतात ना, तर म्हटलं असतं आम्ही बौद्ध पण म्हणत नाहीयेत. हा पुरावा आहे. बाबासाहेब मोदी शेठ तुमच्यापेक्षा 1000 पटीनं मोठे देशभक्त असल्याचा, पहिल्यांदा आणि शेवटी भारतीय असल्याचा, की ते सांगताहेत आम्ही भारतीय लोक, आमच्या प्रती. हे संविधान कोण तयार केलंय? आम्ही भारतीय लोकांनी तयार केले. कसं तयार केलंय? काय स्वरूप असेल या संविधानाचं? 5 शब्दांचा क्रम आला. स्पर्धा परीक्षेच्या पोरांनी पुन्हा लक्षात ठेवायचे. ते 5 शब्द सांगितले गेले. सा स ध लो ग, सा स ध लो ग, सा सार्वभौमत्व. कशी असेल ही घटना? कसा असेल हा कायदा? हा कायदा सार्वभौम असेल, सर्वश्रेष्ठ असेल. या कायद्याच्या वर कुणी असणार नाही. कुणालाही हा कायदाच मानावा लागेल. पहाटे गुपचूप शपथविधी केला तरी सुद्धा तो वैध आहे की अवैध आहे हे ठरवायचा अधिकार कायद्यालाच असेल, दुसऱ्या कोणाला नाही. कायदा सगळ्यात श्रेष्ठ असेल, सार्वभौम. समाजवादी कसा असेल हा कायदा? समाजवादी असेल. समाजवादाचे पुन्हा 2 अर्थ वेगवेगळे सांगितले गेले. एक अर्थ आहे समाजवादी, जो अर्थव्यवस्थेच्या संदर्भाने की काही उद्योग राज्याच्या मालकीचे, काही उद्योग व्यक्तीच्या मालकीचे, काही उद्योग हे दोघांचे मिळून. सध्या जो एसटी कर्मचाऱ्यांचा जो वाद चालू आहे तो याच अर्थाने. समाजवादाचा अर्थ जो बाबासाहेब सांगताहेत, स्टेट सोशलिझम, ज्यावर सुनील भैयांनी प्रकाश टाकला की अमेरिकेत काय आहे इंडिव्हिज्युअलिझम आणि इकडे काय आहे तो सोशलिझम आहे. हा स्टेट सोशलिझम बाबासाहेब सांगतात. सोशलिझम म्हणजे काय? तर बाबासाहेब असं सांगतात की एकाच व्यक्तीने 10 पावलं पुढं जाण्यापेक्षा 10 व्यक्तींनी एक पाऊल पुढं टाकणं म्हणजे खरा समाजवाद आहे. आता आमच्या कदाचित इकडच्या मायांच्या थोडंसं लक्षात येणार नाही की एकाच व्यक्तीनं 10 पावलं पुढं जाणं यापेक्षा 10 व्यक्तीने एक पाऊल पुढं जाणं म्हणजे काय. तुम्हाला समजेल अशा भाषेत जरा सोपं करून सांगायचा प्रयत्न करते. माया हो, तुमच्यापैकी काही जण जर कामधंदा करणारे असतील, शेतावर जाणारे असतील, मोलमजुरी करणारे असतील, तर काय होतंय माहिती आहे का? आपण कुठतरी शेताकडे चाललेलो असतो, उन्हाळ्याचे दिवस असतात, हे ऊन डोक्याला लागत असतं, डोकं तापत असतं, पाय भाजत असतात, सगळं अंग घामानं भिजलेलं असतं, जीवाची घालमेल होत असते, घसा कोरडा पडलेला असतो, कुठेतरी सावली मिळेल का असं आपल्याला वाटायला लागतं. रस्त्यात काही बांबू दिसतात, केकताडीचे बांबू असतील ना इकडं विदर्भात, चिकार मिळतात नाही हे की नाही. बांबू किती उंच असतात? बांबू असे 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 उंच असतात की असं बघायला गेलं तर असं डोकं म्हणजे आपली नजर पोचत नाही, इतके बांबू उंच असतात. उंच वाढणारा बांबू. असं एखादी माऊली म्हणते का, हे चला गे लय ऊन लागायला लागले, चला जरा बांबूच्या सावलीला जाऊन बसू. बांबू कितीही उंच वाढला तरी बांबूच्या सावलीला कुणीही बसत नाही, कारण बांबू एकटाच वाढतो, त्याचा दुसऱ्याला फायदा होत नाही. बांबू व्यक्तिवादी आहे. पण जर असेल एखादं पिंपळाचं झाड, ते उंचीने नाही पण विस्ताराने वाढतं, 5-50 लोक त्याच्या सावलीला बसू शकतात. घटनेच्या पानात बुद्ध पेरलेला आहे समाजवाद. बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब हा समाजवाद पेरून ठेवत आहेत की एका व्यक्तीने पुढे नाही. अजून सोपं करायचं काम आहे, अजून सोपं करून सांगते तुम्हाला कळलं पाहिजे, कारण तुम्ही बिझी बायका आहात. कसं कळलं पाहिजे? समाजवाद म्हणजे काय? एकट्याचीच उंच माडी, एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी, एकट्याच्याच घरासमोर लांब लचक गाडी, एकट्याच्याच घरात कॅल्व्हिनेटरचा फ्रीज, एकट्याच्याच घरात असं चांगलं मस्त आईस्पाईस डायनिंग टेबल, त्याच्यावर डिनर सेट, खायला साजूक पोळी, पुरणपोळी, साजूक तूप, वर घटबिंड्या दूध, दुधावर साय. आणि समाजाचं काय? समाज काय बोंबलत जाय का? असं नाही जमणार.
समाजवाद काय सांगतोय? एकानेच साजूक तूप आणि पुरणपोळी खाण्यापेक्षा रुखी सुखी सगळे मिळून खाऊया, जे होईल ते सगळ्यांचं होईल, सगळे मिळून पुढे जाऊया, हा सांगणारा विचार बाबासाहेब घटनेमध्ये सांगतात. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष हा शब्द फार महत्वाचा आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? राज्याचा स्वतःचा असा धर्म असणार नाही आणि राज्य व्यक्तीच्या धार्मिक आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. आता दोन व्याख्या आहेत त्याच्यामध्ये. राज्याचा स्वतःचा धर्म असणार नाही म्हणजे काय? तर नीट समजून घ्या की बघा, तिबेट, नेपाळ, श्रीलंका ही सगळी, भूतान, चायना ही सगळी राष्ट्र स्वतःला बौद्ध राष्ट्र समजतात. इराण, इराक, इस्रायल, पाकिस्तान, अफगाणिस्तान ही राष्ट्र स्वतःला इस्लामिक राष्ट्र समजतात. अमेरिका, इंग्लंड ही राष्ट्र स्वतःला ख्रिश्चन राष्ट्र म्हणवतात. भारत असा कुठल्याही धर्माच्या नावाने ओळखला जात नाही. खबरे, चेले, चपाटे भक्त त्यांना कळलं पाहिजे की भारत असा कुठल्याही धर्माच्या नावाने ओळखला जात नाही. ॲज पर इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 1, द नेम ऑफ दिस कंट्री विल बी इंडिया. इंडिया दॅट इज अ भारत. या देशाचं नाव संविधानानुसार भारत असणार आहे, ती दुसरं असूच शकत नाही. आता लय असे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झाले जेव्हा हिंदुस्तान करतात ना, तेव्हा त्यांना साधा प्रश्न विचारायचा की दादा, चॅनल तुमचे, टेव्या तुमच्या, केबल तुमचे, ते शेट त्याचे मालक अदानी अंबानी तुमचे, मग जेव्हा क्रिकेटची मॅच चालू असते तेव्हा क्रिकेटच्या मॅचचा स्कोअर लिहिताना ते स्कोअर भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध हे असं कसं काय लिहितात? त्यांनी हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान का लिहित नसतील बरं? ते भारत विरुद्धच लिहितात, कारण भारत हाच शब्द कॉन्स्टिट्युशनल वर्ड आहे. हे लक्षात आलं पाहिजे. धर्म राज्याचा धर्म असणार नाही आणि राज्य व्यक्तीच्या धार्मिक आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. किती धर्मनिरपेक्ष आहोत आपण की जर घरातलं कॅलेंडर जर काढून बघितलं ना, तर त्या कॅलेंडरवर सगळ्या धर्मांच्या सुट्ट्या दिसतात. पारशी लोकांच्यासाठी जशी नवरोज दिनाची सुट्टी असते, तशी बौद्धांच्यासाठी बुद्ध जयंतीची, आंबेडकर जयंतीची, बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असते. अगदी त्याच प्रमाणात मुस्लिम भावांच्यासाठी ईद ए मिलाद, ईद उल फित्रत, बकरी ईद, रमजान ईदची सुट्टी असते. तर अगदी तशाच पद्धतीनं हिंदू भावंडांच्यासाठी बैलपोळा, महाशिवरात्री, दिवाळीची सुद्धा सुट्टी असते. सगळ्या धर्मांना अगदी इक्वल व्हॅल्यू देत, सगळ्या धर्मांना समान महत्त्व देत हा देश पुढे जात असतो. पण मागच्या काही वर्षाखाली भाजपा सत्तेत आल्यावर त्यांनी एक दुरुस्ती केली या शब्दावर आणि ते म्हटले की धर्मनिरपेक्ष नाही, सेक्युलरिझम का असली अर्थ पंथ निरपेक्ष होता है. राजनाथ सिंगने सांगितलं. मला कळत नाही माणसं कॉप्या करून कोणत्या महाविद्यालयातनं पास झालेली असतात आणि अशी कशी स्टेटमेंट करतात. अभी ये पंथ निरपेक्ष शब्द कैसे हो सकता है भाई? धर्मनिरपेक्ष शब्द अलग चीज है, पंथ निरपेक्ष कैसे हो सकता है? क्योंकि धर्म अलग चीज है, पंथ अलग चीज है. अभी ये राजनाथ सिंह और बीजेपी के लोग बोल रहे कि नहीं धर्म और पंथ एक ही चीज है. हम आपको समझा दे, धर्म अलग है, पंथ अलग है. हिंदू धर्म है और हिंदू धर्म में शैव और वैष्णव दो पंथ है. इस्लाम धर्म आहे आणि त्याच्यामध्ये शिया आणि सुन्नी पंथ आहेत. जैन हा धर्म आहे, श्वेतांबर दिगंबर हे त्याच्यातले पंथ आहेत. बौद्ध धर्म आहे, महायान, हीनयान, नवयान हे पंथ आहेत. धर्मनिरपेक्ष म्हणण्याच्या ऐवजी पंथनिरपेक्ष म्हणणं हे एका अर्थाने या देशाला एका धर्माचे राष्ट्र बनवण्याचा अजेंडा राबवण्याच्या दिशेने यांची वाटचाल असते. हे आम्हाला जरा समजून घेण्याची गरज आहे. अजून जरा पुढे जाऊया. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही कसं असेल हे राज्य? ही घटना कशी असेल? लोकशाहीवादी असेल, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. आणि पुढे सांगितलं की कसं असेल, तर म्हणाले गणराज्य असेल. गणराज्य म्हणजे काय? तर राजाच्या पोटी नाही, राजा मतपेटीतून जन्माला यायला हवा. राजा तुमच्या माझ्यातनं तयार झाला पाहिजे.
हा राजा झाला म्हणून त्याचा पोरगा राजा, मग त्याचीच पोरगी राणी, ही पद्धत नसली पाहिजे. हे गणराज्यामध्ये स्पष्ट केलं गेलं. याला आपण म्हणतो नेचर अँड स्कोप किंवा घटनेचं स्वरूप या पद्धतीचं असेल. या घटनेतनं साध्य काय करायचं, एम्स अँड ऑब्जेक्ट्स, तिसरा भाग संविधानाच्या उद्देशपत्रिकेचा. तर त्यात असं सांगितलं, दर्जा व संधीची समानता, सगळे व्यक्ती समान आहेत आणि सगळ्यांनाच समान संधी मिळाली पाहिजे. पुढे असं सांगितलं गेलं की आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय मिळाला पाहिजे. आर्थिक न्याय म्हणजे काय, शिकलेला आहे त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी मिळत नाहीये त्याला त्याच्या उद्योगधंद्यासाठी, रोजगारासाठी भांडवल द्या, ज्याला भांडवल मिळत नाहीये त्याला ॲटलिस्ट रोजगार हमी योजनेचं काम द्या, ज्याला तेही मिळत नाहीये त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या, पण काही ना काही त्याला मिळालं पाहिजे. स्टेट शुड बी टेक केअर ऑफ इच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर. राज्याने व्यक्ती उपाशी मरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे महत्त्वाचं तत्व सांगितलं गेलं. हे तत्व सांभाळणं फार गरजेचं. आर्थिक न्याय सांगितला, सामाजिक न्याय, कुणीही उच्च नाही, कुणीही नीच नाही, कुणीही श्रेष्ठ नाही, कुणीही कनिष्ठ नाही. आणि राजकीय न्याय, 1 वोट 1 मॅन 1 व्हॅल्यू, एक व्यक्ती एकच मत असेल. अदानी किंवा अंबानी हे 15 वोट देतील आणि गरीब माणूस 1 वोट देईल असं असणार नाही. गोरगरिबाला पण एकच वोट मिळेल. म्हणून तर निवडणुकीच्या काळात का होईना हे सगळे लोकप्रतिनिधी गोरगरिबाच्या झोपड्यात घुसू बोलायला तयार होतात, कारण तो बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. म्हणून मी सारखं सांगत राहते की नामदेव ढसाळांच्या त्या ओळी फार महत्त्वाच्या आहेत की बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांनी काय केलं. नामदेव ढसाळ फार छान लिहितात. ढसाळ साहेब असं लिहितात, ते सांगतात की पिढ्यानपिढ्या तुम्ही शस्त्र परजली, पिढ्यानपिढ्या तुम्ही शस्त्र परजली, पण इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. नाहीतर देवघरातली गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री झालीच नसते आणि बामणवाडी वेस ओलांडून सोयरिकीला आमच्या घरी आलीच नसते. तो मोठा बदल, हा बदल या आर्थिक, सामाजिक हा जो न्याय आहे, हा न्याय याच्यातनं आम्हाला मिळतोय. आणि पुढे सांगितलं गेलं की व्यक्तीची प्रतिष्ठा अबाधित राखायची. दादा हो, संविधान सभेमध्ये प्रस्ताविकेमध्ये इतकं छान सगळं तत्वज्ञान आलं. आता जरा वास्तव जरा टॅली करून बघूया की हे असं आहे का खरंच वास्तवामध्ये. जे लिहिलं ते फार छान आहे. 26 नोव्हेंबरला जेव्हा हे संविधान अंगीकृत केलं, 25ला त्याच्यासाठी एक सभासुद्धा झाली, त्याच्यात भाषणं झाली. ती भाषणं होताना बाबासाहेब असं सांगतात की घटनाकारांनी कितीही चांगली घटना तयार केली असली तरी याची यशस्वीता ही फक्त आणि फक्त याची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांची नियत कशी आहे यावर अवलंबून असेल. त्यांची नियत चांगली असेल, ते इमानदार असतील तर घटना नक्की सक्सेसफुल ठरेल. नियत चांगली नसेल तर घटना कितीही चांगली असली तरी त्याचा उपयोग होणार नाही. आत्ता प्रश्न निर्माण होतोय तो इथल्या राज्यकर्त्यांच्या नियतीचा, की यांच्या नियतमध्ये काही खोट आहे का, आणि ती खोट असेल तर काय असेल. चला जरा पुढे जाऊया, कारण मला काही महत्त्वाची कलमं सांगायची आहेत, त्यामुळे मी इतका असा वेळ नाही एका याच्यात थांबू शकणार. घटनेत कलम 1 सांगितलं होतं देशाच्या नावाच्या संदर्भाने. घटनेत कलम 4, 5, 6 सांगितले नागरिकत्वाच्या संबंधाने, आणि सांगितलं की या देशाचा नागरिक कोण असेल. ज्यांच्या पिढ्यानपिढ्या इथं राहिलेले लोक आहेत, देश स्वतंत्र होण्याच्या आधी ज्यांचे वाडवडील इथं राहिले होते ते या देशाचे नागरिक असतीलच असतील. पण नव्याने जर कोणाला नागरिकत्व घ्यायचं असेल तर त्यांना विशेष कागदपत्र सादर करावं लागतील. ते नव्याने नागरिकत्व मागण्याचा अर्ज करू शकतील वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं ऑलरेडी नागरिकत्वाच्या संबंधाने असताना सुद्धा 2019ला फेब्रुवारीमध्ये मोदी सरकारने एक नवं नागरिकता विधेयक आणलं आणि ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की गैरमुस्लिम असणाऱ्या लोकांच्यासाठी 2011ला त्यांच्याकडे असणारी काही कागदपत्र असावी, परंतु जे मुस्लिम आहेत विशेषतः त्यांच्याकडे मात्र 1971च्या आधीचं त्यांचा जन्माचा दाखला असला पाहिजे. आता मला काही घोळ कळत नाहीये बरं का, वास्तव समजून घ्या जरा. 1971च्या आधीचा जन्माचा दाखला जेव्हा सरकार मागतं
साधारणतः 70, 80, 90च्या नंतर, म्हणजे माझा सुद्धा जन्म, माझी आजी सांगते की घरीच झाला जन्म, माझे भावंडांचा जन्म घरीच झाला, माझे मामा मावश्या घरीच झाले. दवाखान्यात डिलिव्हरी होण्याची जी काही पद्धत आहे किंवा ही जी काही सुरुवात आहे ही साधारणतः 1980-90च्या काळातली आहे. आता सर्रास दवाखान्यात बायकांच्या डिलिव्हरीज व्हायला लागल्या आणि दवाखान्यातनं बर्थ सर्टिफिकेट मिळायला लागले. 1971च्या आधीचे सर्टिफिकेट कुठून आणायचे बरं? आमचे बर्थ सर्टिफिकेट सोडा दादा, ज्या मोदी शेठने कायदा केला त्यांचं बर्थ सर्टिफिकेट तरी असेल का बरं? आता आम्हाला त्यांच्या बर्थ सर्टिफिकेट पर्यंत अजिबात पोचायचं नव्हतं, पण त्यांच्या एंटायर पॉलिटिकल सायन्सच्या डिग्रीचं सर्टिफिकेटच अजून आम्ही बघितलं नाही, त्यामुळे त्या सर्टिफिकेटवर पण शंका घ्यावी लागते. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. अगर तुम हमसे इतना बोलोगे तो हम तो सूद समेत हिसाब वसूल करेंगे ना भैया. अपने बाप की बेटी है तो हिसाब तो वसूल करेंगे हम. आता जर पुढे जाऊया की हे जे नागरिकता विशोधन विधेयक ते आणतात आणि या विधेयकानुसार जाणीवपूर्वक जर आपल्या लक्षात आलं असेल, एकीकडे घटना सांगते की व्यक्तीची प्रतिष्ठा आणि प्रत्येकाला समान संधी, समान दर्जा दिला गेला पाहिजे, परंतु जेव्हापासून मागच्या 5-10 वर्षाच्या काळातली जर एकूण कायदे करण्याची जर पद्धत बघितली तर जाणीवपूर्वक एक धर्म टार्गेट करून कायदे केलेत की काय असं चित्र दिसतं. मग त्यातलं ट्रिपल तलाकचं विधेयक असेल, त्यातलं नागरिकता संशोधन विधेयक असेल, त्यातलं 370चं आत्ताचं विधेयक असेल, बीफ पाबंदीवरचं, एकीकडे घटनेतलं कलम 19 सांगतं आम्ही काय खावे, आम्ही काय प्यावे, आम्ही काय ल्यावे, हा आमचा अधिकार असेल, हे आमचं स्वातंत्र्य असेल. हे सरकार कसं काय ठरवू शकतं की तुम्ही हे खायचं नाही आणि तुम्ही ते खाणार नाहीत? म्हणजे बाबासाहेबही जेव्हा घटना लिहितात किंवा एक नीतिशास्त्र म्हणून, तत्व म्हणून बाबासाहेब सांगतात की ठीक आहे, गोहत्या आपल्याला बैल जपायचा आहे, पण जपायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? तर त्यांची नीती वेगळी होती, त्यांचा विचार वेगळा होता की अरे तो कृषीसाठी आवश्यक गोष्ट आहे, तो शेतकऱ्याचा मित्र आहे वगैरे वगैरे. परंतु ज्यांनी कधीच बैलाचं गाईचं शेण काढलं नाही, त्यांना कधी शेतात चारायला नेलं नाही, ते आम्हाला शहाणपण शिकवायला लागले की हे करायचं नाही आणि ते करायचं नाही. ते आम्हाला गोमूत्राचे फायदे सांगायला लागले. हाईट बरं का, जे गोमूत्राचे फायदे सांगणाऱ्या त्यातल्या एक कोणीतरी होत्या, कोरोना गोमूत्राने जातो असं सांगणाऱ्या प्रज्ञाजी नंतर स्वतःच ॲडमिट झाल्या होत्या. हे फार वाईट होतं. अवघड आहे. मला आता त्या खोलात जायचं नाही कारण ते फारच मग जास्त निघेल. दादा हो, याच्यातली एक जर कलम बघितली तर मला जरा प्रकरण 3 वरती थोडा फोकस करायला आवडेल. प्रकरण 3 मध्ये मूलभूत हक्क सांगितले गेले, जे मूलभूत हक्क कलम 12 आणि 13 व्याख्येवर खर्च झालं. कलम 14 एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान असतील. पण आहेत कायद्यासमोर सगळे समान? वास्तव काहीसं वेगळंच आहे. वास्तवात कायद्यासमोर अजिबात माणसं समान दिसत नाहीयेत, कारण अंमलबजावणी करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या नियतीत खोट आहे. साधं उदाहरण आहे बघा. दिल्लीमध्ये जेव्हा निर्भया कांड होतं त्यावेळेला असे मेणबत्त्या संप्रदाय उभे राहतात आणि मोर्चे काढायला लागतात. त्याच वेळेला तेव्हाच्या विपक्षी असणाऱ्या नेत्या स्मृती इराणीजी तत्कालीन प्रधानमंत्र्यांच्या अंगावर अशा बांगड्या फेकून वगैरे द्यायचं आंदोलन करतात आणि त्या सांगतात की यहाँ की बहु बेटी सुरक्षित नाही है वगैरे वगैरे वगैरे. हे दिल्लीचं निर्भया कांड झाल्यावरचं स्मृती इराणींचं स्टेटमेंट. त्याच स्मृती इराणी नंतरच्या काळात सरकार सत्तेवर आल्यावर मानव संसाधन विकास मंत्री होतात आणि कठुआमध्ये 8 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो. तेव्हा मात्र त्या आळीमिळी चुपचुळी करून बसतात. कुठे असतो कायदा सगळ्यांच्यासाठी समान? तेव्हा मात्र कुणीही बोलत नाही. उलट त्याला जबाबदार असणारा बीजेपीचा आमदार सेंगर, त्या सेंगरला वाचवण्यासाठी पुन्हा भाजपचेच लोक मोर्चे काढायला लागतात. हे किती वाईट आहे. इथे कुठे कायदा सगळ्यांच्यासाठी समान न्याय देतोय? म्हणजे घटनेत अत्यंत सुंदर आणि उदात्त तत्व सांगितलेलं, वास्तवात मात्र प्रॅक्टिस काहीशी वेगळीच दिसतीये. कलम 15ने सांगितले सर्वांना समान संधी दिली पाहिजे. कलम 16ने सांगितलं भेदभाव करायला नाही पाहिजे, परंतु भेदभाव तर केला जातो. समान संधी मिळतच नाही. कुठे समान संधी प्रवेशाची मिळते? अजूनही एखाद्या मंदिरात
एखादा मुस्लिमाचं पोरगं पाणी प्यायला गेल्यावर त्याला जीव जाऊस तर नागवा करून मारलं जातं आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले जातात. अजूनही इथे अमक्या अमक्या जातीतले तमक्या तमक्या धर्माचे लोक यांना मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश मिळत नाही, सार्वजनिक पाणवठ्यावर ते जाऊ शकत नाहीत. अजूनही मुख्य प्रवाहात जाताना त्यांना निर्धोकपणे समाजात वावरता येत नाही. आरक्षण तेवढ्यासाठीच तर बाबासाहेब सांगतात ना, आरक्षणाची व्याख्या देतानाच ते सांगतात की निर्धोकपणे उतरण्याचे सामर्थ्य आणि मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळण्यासाठी हे आरक्षण गरजेचे आहे. दादा हो, अजूनही ती संधी मिळत नाही. अजूनही आम्ही निर्धोकपणे वावरू शकत नाही, ही आमची अडचण असते. थोडंसं जर पुढे गेलं तर कलम 17ने सांगितली अस्पृश्यता निवारण, ज्यावर नंतर 1989ला ॲट्रॉसिटी ॲक्ट तयार झाला. या ॲट्रॉसिटी ॲक्टला घेऊन आता फार उलटसुलट चर्चा त्यांनी सुरू केल्या. निमित्त आरक्षण मोर्चांचं काढलं, परंतु त्यांचा रोख मात्र ॲट्रॉसिटी रद्द करण्याकडे होता, हेही नंतर लक्षात आलं. ह्या अस्पृश्यता निवारणमध्ये त्यांनी 5 प्रकारच्या बंद्या उठवायचं ठरवलं. घटनेने सांगितलं गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी, बेटीबंदी या 5ही प्रकारच्या बंद्या उठवल्या जातील. गावबंदी ही घटना अस्तित्वात येण्याच्या आधी लोकांना, अवर्णांना गावामध्ये प्रवेश बंद होता, तो इथून पुढे बंद असणार नाही. रोटीबंदी, भोजनालय सगळ्यांची वेगवेगळी असतील, हे आधी चालायचं, आता ते करता येणार नाही असं सांगितलं गेलं. लोटीबंदी, पाणवठे वेगवेगळे असतील, आता पाणवठे वेगवेगळे असण्याचं काही कारण नाही. पाईपलाईन एकच असते आणि एकाच टाकीतलं पाणी सगळ्यांच्या दारातनं जातं. गावबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी आणि त्याचबरोबर स्पर्शबंदी उठवली गेली. स्पर्शबंदी, स्पर्शाचा विटाळ होत होता, हात लावायचा नाही, डोंट टच मी. नंतर एक काळ आला, टच मी बाबा, टच मीचा काळ आला. कायदा फार असा छानपैकी उत्क्रांत होत गेला. कलम 18ने सांगितले की इथून पुढे पदव्यांचे रद्दीकरण होईल. जन्माने मिळालेल्या ज्या पदव्या आहेत, परंपरेने आलेल्या ज्या पदव्या आहेत, त्या सगळ्या पदव्या रद्द होतील आणि स्वकर्तृत्वाने मिळालेल्याच पदव्या शिल्लक राहतील. जन्माने मिळालेल्या पदव्या म्हणजे कुठल्या? पाटील, पांडे, जहागीरदार, वतनदार, सरपोतदार, सरचिटणीस, हे असल्या ज्या पदव्या आहेत, या पदव्या इथून पुढे राहणार नाहीत. हे कलम 18ने सांगितले. आणि कलम 18ने सांगितले कुठल्या पदव्या शिल्लक राहतील तर फक्त आणि फक्त स्वकर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या. म्हणजे कोणत्या? वीरचक्र, अशोक चक्र, परमवीर चक्र, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी अशाच पदव्या राहतील. भारतरत्न, त्यातही पुन्हा सांगितले की भारतरत्न कुणाला दिला जावा, कुणाला दिला जावा. त्यात असं सांगितलं गेलं की ज्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वामुळे या देशाचे नाव वैश्विक स्तरावर उंचावले जाईल, जागतिक कीर्ती प्राप्त केली जाईल, आणि असे करताना ती व्यक्ती त्या मोबदल्यात एक छदामही स्वीकारणार नाही, ती भारतरत्न प्राप्त करेल. आम्हाला जास्त काहीच बोलायचं नाही, परंतु भारतरत्न लता मंगेशकर यांच्या एका गाण्याची रॉयल्टी त्यांच्या 7 पिढ्या बसून खातात, तर भारतरत्न सचिन तेंडुलकर एका रनच्या हिशोबाने पैसे घेतो. बाकी काय ठरवायचे ते राज्यकर्त्यांनी ठरवावं. सोचना पडेगा इसके बारे में. मग आलं कलम 19. कलम 19ने सांगितली सप्त स्वातंत्र्य, त्यातलं एक स्वातंत्र्य रद्द झालं. 31वी घटना दुरुस्ती, इंदिरा गांधीचा काळ, अमर्याद संपत्तीचा अधिकार त्यातनं कमी केला गेला. 6 स्वातंत्र्य शिल्लक राहिली. बोलण्याचे स्वातंत्र्य, मी बोलू शकते, हे संविधानाने मला दिलेला अधिकार आहे की मी माझं म्हणणं मांडू शकेल. बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, आमचे सुनील भैया लिहू शकतात, त्यांच्या महानायकमधनं लिहिण्याचा अधिकार आहे. छापण्याचा अधिकार, आम्ही पुस्तकं काढू शकतो, आम्ही पेपर काढू शकतो, वर्तमानपत्र छापू शकतो, छापण्याचा अधिकार मिळाला. संचार स्वातंत्र्य, येण्या जाण्याचा, कोणत्याही राज्यातून कुठेही, ज्याच्यावर मागे माझ्या बोलण्यानंतर फार गहजब झाला. काय चुकीचं बोलले मी इतकं शांत लेकरू, मी एवढं गरीब लेकरू, मी काहीच बोलले नाही. मी फक्त एवढं म्हणलं की अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 एव्हरीवन हॅज अ राईट
टू गो इच अँड एव्हरीवेअर हा अधिकार आहे प्रत्येकाला, की कुणीही कुठेही जाऊ येऊ शकतो. कर्नाटकातला माणूस गोव्यात जाऊ शकतो, गोव्यातला माणूस पंजाबमध्ये जाऊ शकतो, पंजाबमधला माणूस बिहारमध्ये जाऊ शकतो, राहू शकतो, व्यवसाय करू शकतो, बिहारमधला माणूस UP-मध्ये जाऊ शकतो, राहू शकतो, व्यवसाय करू शकतो, आणि UP बिहारचा माणूस महाराष्ट्रात येऊ शकतो, राहू शकतो, व्यवसाय करू शकतो. ह्यात तसं बघितलं तर आमच्या राजभाऊला वाईट वाटायचं काहीच कारण नव्हतं, पण लय चिडले बिचारे, लय चिडले ते. त्याच्यानंतर लय मोठं काय काय रामायण झालं, असो त्याही खोलात जात नाही. परंतु एक नक्की, नंतर मात्र काही लोकांनी त्यांचे बाईट फिरवायला सुरुवात केली आणि राज ठाकरे त्या बाईटमध्ये असं म्हणाले की जाऊ शकतात, हो हो मला माहिती आहे ते जाऊ शकतात, पण त्याला सुद्धा एक नियम आहे. काय नियम आहे तर दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यावर पोलीस स्टेशनला नोंद करावी लागते. पुन्हा कॉप्या केल्यासारखी विधानं, पुन्हा तसंच करायचं. अरे दादा, पोलीस स्टेशनला कुणाला नोंद करावी लागते? ज्याच्यावर नॉन बेलेबल ऑफेन्सनुसार काही गुन्हे रजिस्टर्ड झालेत, अशा व्यक्ती जर गेल्या तर त्यांना त्या राज्यात गेल्यानंतर तिथे आपलं नाव नोंदवावं लागतं. इतर लोकांनी असं नाव नोंदवायची काहीच गरज नाही, पण ते बोलत राहतात, असो त्यांचं ते राजकारण आहे. मग ते म्हणले मराठी 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 मराठीत बोललं पाहिजे, मराठीत चाललं पाहिजे, मराठीत चाललं पाहिजे. ठीक आहे बाबा, आम्ही मराठीत बोलतो, मराठीत लिहितो, मराठीतच शिकतो, पण तुम्ही एक काम करा, सगळी मेडिकलची इंग्रजीची पुस्तकं तुम्ही मराठीत भाषांतरित करून द्या आम्हाला, मग आम्ही मराठीत शिकतो. मराठीतच बोललो पाहिजे, मराठीत. तुम्ही सगळं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचं सगळं कामकाज इंग्रजीतलं मराठीत आणा, मग आपण मराठीच करू. म्हणजे तुमची लेकरं कॉन्व्हेंटमध्ये शिकणार आणि आमच्या पोरांना मराठी मराठी म्हणून तुम्ही ज्ञानापासून वंचित ठेवणार. हा तुमचा डाव काही आम्हाला कळत नाही होय? तुम्ही काय नाटक करताय ते? आता हे सगळं बोलताना कलम 19 ने नंतर कलम 21 आले, 22 आले, 23 आले, वेठबिगारी, वेश्या व्यवसाय किंवा बालमजुरी या सगळ्यांच्या संदर्भाने काही कलमं आली. मला त्या कलमांच्या खोलात नाही जायचं. पुढे कलम 32 आलं. कलम 32 ने 5 प्रकारचे रिट पिटिशन दिले. ते आमच्या मायमाऊल्यांच्यासाठी फार महत्त्वाचे. हे 5 प्रकारचे रिट पिटिशन सांगताना सांगितले गेले की जर हे सगळे मूलभूत अधिकार तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही कोर्टाकडे जाऊन तुमचं पिटिशन, तुमची याचिका दाखल करू शकता. ते 5 प्रकारचे पिटिशन देताना त्यांनी पहिलं हेबियस कॉर्पस अर्थात बंदी प्रत्यक्षीकरण. काय असतं बंदी प्रत्यक्षीकरण? की जर पोलिसांनी कारण न सांगता अटक केली असेल तर आपल्या अटकेचे कारण विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे. अगदी अमिताभ स्टाईलमध्ये क्या मैं पूछ सकता हूँ मेरे गिरफ्तारी की वजह ऐसा पूछ सकते हैं. ये पूछने का आपको हक है पूरा पूरा. हे हेबियस कॉर्पस होतं, बंदी प्रत्यक्षीकरण. एक दुसरा अधिकार होता याच्यामध्ये की ज्याच्यात सांगितलं गेलं की अधिकार पृच्छा. अधिकार पृच्छा, एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने एखादा घेतलेला निर्णय ज्यामुळे इतरांच्या हितरक्षणामध्ये बाधा येते आणि तेही त्याने त्याच्या अधिकार क्षेत्रात नसताना केल्यामुळे जर बाधा येत असेल तर ज्याच्यावरती ते संकट आलेलं आहे, ज्याच्या हितरक्षणाच्या बाधा आलेली आहे, तो अशा प्रकारचा अर्ज दाखल करू शकतो. उदाहरणार्थ समजून घेण्यासाठी, समजा BEdची TTची परीक्षा दिली आहे आणि TETची परीक्षा BEdची दिली, आता त्याचा रिझल्ट येणार आहे, पण त्याच वेळेला कुठल्या तरी वैद्यकीय खात्यातला एखादा माणूस आहे त्याने शिक्षण खात्यातला रिझल्ट बदलायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे शिक्षण खात्यातला ज्याचा रिझल्ट येणार आहे त्याच्या रिझल्टवर परिणाम होऊन त्याला ती नोकरी मिळाली नाही, तर तो प्रश्न विचारू शकतो की बाबा तुमचा काय संबंध आहे, तुम्ही इकडे कशासाठी ढवळाढवळ करताय? कारण अहस्तक्षेपाचे तत्व या घटनेने स्वीकारलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे 5 प्रकारचे हे अर्ज ज्याच्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण असेल, अधिकार पृच्छा असेल, उत्प्रेक्षण नावाचा एक पिटिशन सांगितलं गेलं की खालच्या कोर्टातनं वरच्या कोर्टात अर्ज वर्ग करायचा. आपली जर केस खालच्या कोर्टात चालत असेल तर ती वरच्या कोर्टात वर्ग करण्याच्या संदर्भात अर्ज करणे, ज्याला आम्ही उत्प्रेक्षण म्हणतो, ही पिटिशन करता येऊ शकेल. आता हे सगळे पिटिशन कलम 32 नुसार करता येतात. म्हणून कलम 32ला बाबासाहेब स्वतः सांगतात की हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. आता जो काही चित्रपट आला मला वाटतं तो आर्टिकल 32च्या संबंधाने आला. आर्टिकल 32चीच सगळी माहिती त्याने दिली, अर्थात मी तो बघितला नाही अजून. आता ही सगळी कलम पुढे येत जाताना आमच्या सिद्धार्थदादांनी ज्याचा उल्लेख केला, कलम 51 अ
की आपले जसे काही राईट्स आहेत तशा आपल्या काही ड्युटीज आहेत. त्या ड्युटीजमध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, देशाची एकात्मता सांभाळणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, आपल्या उदात्त परंपरा आणि आपलं जे कल्चरल हेरिटेज आहे त्याचं जतन करणे, वृक्षारोपण करणे, वृक्ष वाढवणे, या सगळ्या गोष्टी त्या ड्युटीजमध्ये आल्या. त्याहीपेक्षा जर अजून पुढे जाऊया, कलम 340, 41, 42 लिहिलं गेलं, जे म्हणतात की नाही, म्हणजे मी असं सहज गेले बरं का, एकदा कापड दुकानात सहज गेले. कापड दुकानात कपडे, तो वेगवेगळे कपडे दाखवत होता आणि एक अत्यंत सुंदर निळ्या रंगातली साडी होती. ती बघितल्याबरोबर ती बाई म्हटली, ई हा त्यांचा कलर कशाला दाखवलाय, ई नको. मला असं मी असं अरे म्हणजे कलर असे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे काय, असं कुठे असतं काय काहीतरी. काय झालं ताई, इतकं का किंचाळताय तुम्ही. हे जे आहे ना, किंवा ऑफिसमध्ये बसल्या बसल्या एकमेकांना पिंच आउट करताना काही लोक सांगत राहतात, अरे ते तुमचं काहीतरी एप्रिलमधलं येणार आहे ना, तुमचं काहीतरी, हे तुमचं काहीतरी येणार आहे म्हणणारे जे लोक आहेत ना, यांना ते सांगायची गरज असते की दादा कलम 340 हे तुमचं काहीतरी म्हणणाऱ्या बेण्यांसाठीच लिहिलेलं आहे, त्यांच्यासाठीच लिहिलेलं आहे, हे तुमचं काहीतरी म्हणतात. हे कलम 340 लिहिताना सुद्धा बाबासाहेब ज्या पद्धतीने काम करतात, कलम 340 ते लिहितात म्हणून मंडल होऊ शकतं, कालेलकर होऊ शकतं आणि मंडल होऊ शकतं म्हणून आत्ता ओबीसीच्या मुद्द्यावर या सगळ्या पक्षांना राजकारण तापवता येऊ शकतं. जर तेव्हा ते केलं नसतं तर कदाचित आत्ता ओबीसींना डोकंही वर काढायची संधी मिळाली नसती. इथला साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार कुंभार शिंपी या सगळ्यांना अधिकार देण्यासाठी म्हणून कलम 340 बाबासाहेब संविधानामध्ये लिहितात. कलम 341 झालं, कलम 342 झालं, प्रत्येकाला अधिकार देऊन झाले. हे अधिकार दिल्यानंतर एक महत्त्वाची बाब येते की ही घटना, या घटनेत वैशिष्ट्य काय आहेत, या घटनेची काय वैशिष्ट्ये आहेत. जसं प्राणतत्व सांगत होते भैया, तर ती घटनेची वैशिष्ट्य सांगताना सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, ही घटना एकात्म आहे, एकेरी नागरिकत्व आहे. इथे राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि केंद्राचं वेगळं नागरिकत्व हा प्रकार नाहीये. इथे महाराष्ट्रीयन आणि भारतीय असा नाही, तर आम्ही सगळे भारतीय आहोत, एकत्र नागरिकत्व आहे. या देशामध्ये 3 वेगवेगळ्या विभागामध्ये व्यवस्था चालते, ज्याच्यावर सिद्धार्थदादांनी प्रकाश टाकलाय ऑलरेडी, त्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाहीये. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. कायदे मंडळात कोण आहे? कायदे मंडळात संसद येते, अर्थात लोकसभा आणि राज्यसभा निवडून गेलेले सगळे खासदार म्हणजे कायदे मंडळ. कार्यकारी मंडळ पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. न्यायमंडळ म्हणजे अर्थातच सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. तीच रचना पुन्हा घटक राज्यांमध्ये येते. घटक राज्यातली रचना काय आहे? कायदे मंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद, अर्थात निवडून गेलेले सगळे आमदार. कार्यकारी मंडळ म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आणि न्यायपालिका सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि खाली सगळे कोर्ट. आता ही सगळी सिस्टीम, त्यात अजून एक वैशिष्ट्य सांगितलं, ते म्हणजे सेपरेशन अँड झिरो इंटरफिअरन्स. सेपरेशन ऑफ द पॉवर, सत्तेचं विकेंद्रीकरण केले. कुणाच्याही एकाच्या हातात सत्ता असणार नाही आणि एक विभाग दुसऱ्याच्या कामामध्ये अजिबात ढवळाढवळ करणार नाही, हे स्पष्टपणे सांगितलं. हे तिघे समांतर असतील, नीट समजून घ्या बरं का. हे तिघे एका लेवलला समांतर असतील, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. या तिघांच्या वर कुणीही असणार नाही. नीट समजून घ्या, मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे जो या मुद्द्याशी रिलेटेड आहे. कायदे मंडळ, कार्यकारी न्याय आणि मंडळ आणि न्याय मंडळ तिघे एका रेषेमध्ये असतील, वेगवेगळे असतील, कुणीही कुणाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही. पॉवर सेपरेट सेपरेट डिवाइड केलेली असेल, तिघांच्या वर कुणी असणार नाही, हे घटनेत सांगितलं. आणि घटनेत महत्त्वाची गोष्ट सांगितली ती त्रिभाषा सूत्राची. हे त्रिभाषा सूत्र सांगताना सांगितलं की भाषा कशी असली पाहिजे, तर टेक्स्टमध्ये अभ्यासक्रमात भाषा देताना विद्यार्थ्याला त्याची मदर टंग कुठली आहे, त्या त्या राज्याची मातृभाषा जी असेल ती भाषा पहिल्यांदा, दुसरी राष्ट्रभाषा म्हणून हिंदी आणि तिसरी जगाच्याकडे उघडणारी ज्ञानाची खिडकी म्हणून इंग्रजी, असं त्रिभाषा सूत्र सांगितलं गेलं. आता हे सगळं सांगत 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 पुढे जातात घटनाकार आणि महत्त्वाचा मुद्दा सांगतात की मी एवढा सगळा कायदा लिहिलेला आहे,
पण कधी जर तुम्हाला असं वाटलं, खुदा ना खास्ता कभी आपने अगर सोच लिया कि इसमें कुछ बदलाव चाहिए, तो क्या करेंगे आप? तर बदलाची पद्धत सांगितली. घटना दुरुस्त करता येईल. कशी दुरुस्त करायची? दुरुस्त करण्यासाठी पद्धत सांगितली. आर्टिकल 368 अर्थात कलम 368. कलम 368 नुसार पुन्हा 3 पद्धती सांगितल्या. 368 अ, 368 ब, 368 क. आता पद्धती नीट समजून घ्या. 368 अ मध्ये सांगितली ती होती साधी बहुमत पद्धत. म्हणजे समजा आमच्याकडे किती खासदार असतात? 543 खासदार, 552 खासदार. आता याच्यापैकी समजा 200च खासदार जर हजर असतील आणि 101 खासदारांनी यस म्हटलं तर एखादा कायदा होऊ शकतो. त्याला म्हणायचं साध्या बहुमताची पद्धत. यावर कोणते विषय घेतले जातात? एखाद्या राज्याचा सीमेचा नावाचा भाग बदलायचा असेल तर साध्या बहुमताची पद्धत वापरली जाते. एक दुसरी पद्धत आहे विशेष बहुमताची पद्धत. म्हणजे काय? सभागृहात 2/3 मेजॉरिटी पाहिजे. म्हणजे जर 543 लोक आहेत तर 543 पैकी किमान 272 खासदारांनी यस म्हटलं तर आणि तरच दुरुस्ती होऊ शकते. त्याला विशेष दुरुस्ती, स्पेशल अमेंडमेंट म्हटलं गेलं. ती दुरुस्ती कधी केली जाते? जेव्हा 2 नद्यांचा, 2 राज्यांचा सीमा प्रश्न तयार होतो तेव्हा. जसं की कावेरी प्रश्न असेल, अलमट्टी धरणाचा वाद असेल, या सगळ्या प्रश्नांवरती 2/3 मेजॉरिटी वापरली जाते. आणि तिसरी गोष्ट सांगितली अकॉर्डिंग टू आर्टिकल 368C, ही पद्धत सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यात असं म्हटलं की जर तुम्हाला घटनेचा ढाचाच बदलायचा असेल, जे आत्ता भाजपवाल्यांची चाललेलं आहे की घटनेचा ढाचा बदलायचा आहे, जर तुम्हाला ढाचाच बदलायचा असेल तर तुम्हाला 368 क नुसार जावे लागेल. आणि 368 क काय सांगतंय? तर 368 क मध्ये सांगितले वर किमान 2/3 मेजॉरिटी पाहिजे. म्हणजे केंद्रात 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे आणि खाली निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधिमंडळांनी अर्थात निम्म्यापेक्षा जास्त विधानसभेतल्या आमदारांनी यस म्हटलं पाहिजे तर 368 क होऊ शकतं. पण मग ढाचा कशाला म्हणायचं? घटनेची चौकट कशाला म्हणायचं? तर 1973ला केशवानंद विरुद्ध भारती खटला, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला, नानी पालखीवालांची मतं, दस्तूरखुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मतं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले वेळोवेळचे निर्वाळे, या सगळ्यांची गोळाबेरीज करता घटनेची चौकट त्याच्यात 4 मुद्दे सांगितले गेले. जे मुद्दे तुमच्या माझ्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी, जे आपण म्हणतो ना बोलायचं काम नाही, कायदा माझ्या बापानं लिहिलाय, तुझ्या बापानं लिहिलाय तर वाच, कायद्यात काय सांगितलं ते वाच. कारण ते वाचल्याशिवाय तुला तो कायदा वाचवता येणार नाही. हे जरा समजून घे. कायदा वाचवावा लागेल तुला. काय सांगितल्यात? घटनेची चौकट म्हणून ज्या 4 बाजू सांगितल्या त्यातली पहिली बाजू, या देशाचे नाव भारत 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 असेल, ते कोणालाही बदलता येणार नाही. आणि ते नाव जर तुम्हाला बदलायचे असेल तर तुम्हाला 368 क नुसार वर 272 खासदारांची मंजुरी आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक विधानसभातल्या आमदारांची मंजुरी घ्यावी लागेल तर नाव बदलू शकाल, अन्यथा नाही. किती पण आपटा तुम्ही, नाही जमणार तुम्हाला. दुसरा मुद्दा सांगितला घटनेच्या चौकटीचा. काय सांगितलेला आहे? फंडामेंटल राईट मध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही. फंडामेंटल राईट तुम्हाला अजिबात बदलता येणार नाहीत. म्हणजे मी जे मगाशी कलम 14, 15, 16, 17, 18, 19 हे जे सांगितलं, याला रद्द करण्याचा अधिकार संसदेकडे नाही. संसदेला तो अधिकार मिळवायचा असेल तर संसदेला वर 272 खासदारांचं बहुमत आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांचं बहुमत घ्यावं लागेल तर आणि तरच ते करू शकतात. ॲट्रॉसिटी कायदा कधीही रद्द होऊ शकत नाही, कारण तो कलम 17 वर आधारलेला आहे. कलम 17 फंडामेंटल राईट आहे आणि फंडामेंटल राईट ते काढू शकत नाहीत. ह्याला म्हणतात बाबासाहेबाचा कायदा. तिसरा भाग सांगितला घटनेच्या चौकटीचा. काय सांगितलंय तिसऱ्या भागामध्ये? सेपरेशनचं जे तत्व आहे ना, ते तत्व कुणालाही बदलता येणार नाही. म्हणजे काय? मगाशी जे मी सांगितलं, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ तिघे एका लाईन
सत्तेमध्ये असतील आणि तिघांवर कुणीच असणार नाही. सत्ता 3 ठिकाणी विभागलेली असेल, त्याच्यावर कुणीच असणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो की 10वी पर्यंतही शिक्षण न झालेले किसन बाबूराव हजारे जेव्हा लोकपाल विधेयक आणायची भाषा करतात, तेव्हा त्यांचं लोकपाल विधेयक हे अँटी कॉन्स्टिट्युशनल, असंविधानिक असतं. कारण ते काय म्हणतायत की लोकपाल आणा आणि लोकपालाला काय अधिकार द्या, तर लोकपालाला खासदारांची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे, लोकपालाला मंत्र्याची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे, लोकपालाला न्यायाधीशाची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे. दादा हो, तुम्ही विचार करा, खासदार म्हणजे कायदे मंडळ, मंत्री म्हणजे कार्यकारी मंडळ, न्यायाधीश म्हणजे न्यायमंडळ, जर तिघांची चौकशी करायचा अधिकार लोकपालाला द्यावा लागेल तर लोकपाल कुठे बसवावा लागेल? लोकपाल तिघांच्या वर बसवावा लागेल. पण घटनेत तर हे प्रावधानच नाहीये. म्हणजे अण्णा हजारे सरळ सरळ घटनाबाह्य स्टेटमेंट करतात. घटना मोडीत काढायची असते, कारण अण्णा हजारेचे जे स्पॉन्सर असतात, ज्यांना या देशातली संसदीय लोकशाही नको आहे, जे अध्यक्षीय लोकशाही आणू पाहत आहेत, ज्यांना एकाधिकार नेतृत्व उभं करायचं आहे, ते लोक अण्णा हजारेचं आंदोलन जाणीवपूर्वक कॉर्पोरेट पद्धतीनं उभं करतात. आमच्या हे लक्षात यायला पाहिजे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या तिघांच्या वर समजा लोकपाल बसवला आणि उद्या लोकपालानंच गेम केला आणि तोच करप्ट निघाला, तर त्याचं काय करायचं? त्याला टॅली करायची यंत्रणा काय, यावर अण्णा काहीच बोलत नाहीत. आणि आमच्यातले बी काही येडे त्याच्यासोबत मै भी अन्ना तू भी अन्ना, मै भी अन्ना तू भी अन्ना करत राहतात. सोचते नाही है. कलम 368 क मध्ये चौथी बाजू काय सांगितली बघा. पहिली बाजू, या देशाचे नाव बदलता येणार नाही. दुसरी बाजू, मूलभूत अधिकार रद्द करणारा कुठलाही कायदा करता येणार नाही. तिसरी बाजू, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे तिघे अबाधित असतील, यांच्यावर कुणी असणार नाही. आणि चौथी बाजू सांगितली आहे, बाबासाहेब म्हणतात ही जी प्रोसेस आम्ही सांगितलेली आहे यात तुम्हाला कधीच बदल करता येणार नाही. घ्या दणका, ह्याच्यातच बदल करता येणार नाही. आता दादा हो, अडचण काय आहे माहिती आहे? मी माझ्या भाषणाच्या उत्तरार्धाकडे येते. अडचण ही आहे की जेव्हा वर 272 खासदार असा आकडा आम्ही वारंवार सांगतोय, आज घडीला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारकडे ऑलरेडी क्लिअर कट मेजॉरिटी आहे. त्यांच्याकडे 300च्या जवळपास खासदार आहेत. म्हणजे अर्धी लढाई त्यांनी जिंकलेली आहे. हे संविधान धोक्यात आहे असं का म्हटलं जातं? त्याचं कारण हे आहे की वर त्यांच्याकडे तेवढं बहुमत आहे, खाली एक एक राज्य ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य त्यांच्या हातात जाऊ न देणे ही तुमची जबाबदारी आहे. आता ती तुमची जबाबदारी तुम्ही कशी पार पाडली पाहिजे बरं? तर तुमची जबाबदारी पार पाडताना सगळ्यात त्याची प्री कंडिशन ही आहे की तुम्हाला तुमची पिढी सशक्त बनवावी लागेल. तुमची पिढी सशक्त आहे का? नुसतीच शरीराने नाही तर बुद्धीनेही सशक्त आहे का? बुद्धीने सशक्त आहे का असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपली पोरं काय म्हणतात, आपल्या काय हातात आहे बे? एअरपोर्ट विकत घ्यायचं का विकायचं हे त्यांच्याच हातात आहे. सरकार पाडायचं का ठेवायचं हे बी त्यांच्याच हातात आहे. जगायचं का मरायचं शेतकऱ्यांनी हे बी त्यांच्याच हातात आहे. आणि तुझ्या हातात काय आहे बे? तुझ्या हातात फक्त फेसबुकची पोस्ट करायचं आहे. हाँ, तू आटे की सोच ही नहीं रहा है, तू खाली डाटे की सोच रहा है. वो तुझे मुफ्त में डाटा दे रहे हैं और तुझसे तेरा आटा छीन रहे हैं. आणि पोरं आमची येण्यासारखी हुल्ल नादाला लागली. IPLचं काय झालं, वर्ल्ड कपचं काय झालं? पोरं त्याच नादात. बाप इकडे कुळवाच्या मागं रणा काढू काढून सेंचुऱ्या मारू मारू थकायला लागला. त्याचं रेकॉर्ड पोरगा अजिबात मोजला गेलो. आणि काय झालं बे कोहलीचं? झालं का बे रेकॉर्ड? TV बघत बघत परीक्षेच्या काळात माय किचन मध्ये पोरगण बाप खित करायला लागले. तो पोरग एकदमच ओरडतंय, पप्पा छक्का छक्का. माय टाळ्या वाजवती, आय छक्का छक्का म्हणते. काय धंदे चालले काय? कुठं चालले? हम भीम के लगते जिगर, हम है किधर? सोचना तो पडेगा. जर हे संविधान वाचवायचं असेल तर आधी बौद्धिक सशक्त पिढी तयार करावी लागेल.
सशक्त पिढी तयार करताना जाणीवपूर्वक आम्हाला ज्या माइंड एंगेजिंग टास्क ते देऊ पाहतायत त्या टास्कमधनं आधी बाहेर निघावं लागेल. त्या टास्कमधनं बाहेर निघताना आमच्या या ज्या सगळ्या मायमाऊल्या बसल्या आहेत त्या जरा इडियट बॉक्समधून बाहेर येण्याची गरज आहे. एवढे टास्क देऊन ठेवले की आमचा प्रयत्नवाद आमच्या हातातनं काढून घेतला. सोमवारी TV लावला, ओम नमः शिवाय. मंगळवारी जय माता की, बुधवारी जय गणेशा, गुरुवारी जय साईबाबा, शुक्रवारी माता की चौकी, शनिवारी जय हनुमान, रविवारी रामायण महाभारत. ठरलेलंच आहे. डोकं कधी निघायचं. आणि पोरं सोरं सगळी क्रिकेटमध्ये अडकलेली. सोचेंगे कब, पडेंगे कब, पडेगा इंडिया तभी तो बडेगा इंडिया ना. पहिल्यांदा हे लक्षात ठेवावं लागेल. आमची पिढी आम्हाला सशक्त घडवायची असेल तर अजून एक गोष्ट करावी लागेल. माया हो, बाप हो, दादा हो, राजे हो. मी तुम्हाला राजे हो, राजे हो, राजे हो म्हणायले मगापासून. लक्षात घ्या, तुम्ही राजे आहात. बाबासाहेबांनी तुम्हाला राजे व्हायची मुवमेंट सांगितली. पोतराजासारखे नको वागायला, राजे बनूया. राजे होण्याची मुवमेंट समजून घेऊया. आणि जर राजे होण्याची मुवमेंट समजून घ्यायची असेल तर हे लक्षात ठेवावं लागेल की जेव्हा आमच्याकडे इलेक्शनच्या काळात पुढारी येतात ना, लीडर, तिकडनं लीडर येतात आणि त्याच्यासोबत आमच्यातले काही डीलर असतात. ते लीडर आणि डीलरची गाठ घालून जेव्हा आपल्याकडे येतात ना, तेव्हा आपल्यातले बसलेले त्याला सांगत असते, साहेब आम्हाला काही नको, काय करा साहेब, आमच्याकडे ना ते स्मशानभूमी आहे ना, त्याला कंपाऊंड वॉल पाहिजे. स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल मागते. कशाला गरज आहे रे कंपाऊंड वॉलची? मध्ये असणारा काही बाहेर येणार नाहीये आणि बाहेरच्याला मध्ये जायची इच्छा नाहीये. कशाला कंपाऊंड वॉल लावताय त्याला? स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल द्या म्हणे. स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल. साहेब आम्हाला पुतळा द्या. साहेब पुतळा तयार झालाय त्याच्यावर छत्री द्या. साहेब आमच्याकडे त्या बुद्ध विहाराची कमान द्या. दादा हो, बुद्ध विहाराची कमान मागण्यापेक्षा सत्तेची कमान आमच्या हातात कशी येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. हे आम्हाला ह्याची कंपाऊंड वॉल द्या आणि त्याचा हे करा, या रस्त्याला ह्याचं नाव द्या, त्याचं नाव द्या. महापुरुषांची नावं रस्त्यांना देण्यापेक्षा महापुरुषांच्या रस्त्यांवरून चालणे जास्त महत्त्वाचे असते. हे एकदा आमच्या पिढीला समजावून सांगावं लागेल, कळावे लागेल. आमच्या पिढीच्या हे लक्षात आणून द्यावं लागेल की जेव्हा तुमच्याकडे लीडर येतात आणि त्यांच्यासोबत काही डीलर असतात तेव्हा त्यांना जर काही मागायचं असेल तर त्यांना एक नक्की मागा. तो काँग्रेसचा असू देत, तो राष्ट्रवादीचा असू देत, तो शिवसेनेचा असू देत, तो भाजपचा असू देत, तो मनसेचा, तो कुठल्याही पक्षाचा असू देत, त्याला एक मात्र ठणकावून सांगावं लागेल की दादा आमच्यात हिम्मत आहे, आमचं काय करायचं ते. आमची पोरं मोठी झाली ना तर आमची पोरं ही पुतळ्यामधल्या बाबासाहेब करण्यापेक्षा आम्ही घराघरात बाबासाहेब तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय. साहेब तुमच्या मेहरबानीची गरज नाही. आम्हाला जर काही द्यायची इच्छा असेल ना तुमची दादा, तर नेते हो, आम्हाला एवढी एकच गोष्ट करा, तुमचं पोरगं ज्या स्कूलमध्ये, ज्या कॉलेजमध्ये, ज्या क्वालिटीचं शिक्षण घेतंय ना, त्या स्कूलमध्ये, त्या कॉलेजमध्ये, त्या क्वालिटीचं शिक्षण आमच्या लेकरांना मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. ते जास्त गरजेचं आहे. आम्हाला जोपर्यंत क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही तोपर्यंत आमचं क्वालिफिकेशन वाढत नाही. आणि जोपर्यंत आमचं क्वालिफिकेशन वाढत नाही तोपर्यंत आमची कपॅसिटी वाढत नाही. आम्हाला आमची कपॅसिटी जर वाढवायची असेल, इकडे एका बॅनरवर लिहिलंय, बाबासाहेबांचं कोट लिहिलंय. मी मगापासून बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करत होते. बाबासाहेब असं सांगतात, जोपर्यंत आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही यांच्यातली दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. आमचं अर्थकारणच पक्क नसेल तर आमचं राजकारण पक्क होऊ शकत नाही. हे बरोबर आहे की आम्हाला शासनकर्ती जमात व्हायचंय, पण दादा हो, शासनकर्ती जमात होण्याच्या आधीचे 3 पिलर ते समजून घ्या. डायरेक्ट जर 4थ्या पिलरकडे जाल तर कसे शक्य होईल? आधीचे 3 पिलर नीट समजून घ्यावे लागतील. हेही समजून घ्यावं लागेल की आम्ही ज्या चळवळी करतोय त्या खरंच चळवळी आहेत की निव्वळ प्रतिक्रियावादी आंदोलनं आहेत. कारण ॲक्शन ते करत आहेत, आम्ही फक्त आणि फक्त रिॲक्शनरी मुवमेंट चालवत आहोत. आणि रिॲक्शनरी मुवमेंट काय असते माहिती आहे का? समजा तुम्हाला सर्दी झाली, समजा तुम्हाला ताप आला, तुम्ही ॲनासिन, विक्स ॲक्शन 500 किंवा एखादी अजून कुठली गोळी घेता. गोळी घेतल्यावर एखाद्याला त्या गोळीची ॲलर्जी होते, फुंसे येतात किंवा रॅशेस येतात, ती रिॲक्शन असते.
पण फुलसे आणि रॅशेस येतात म्हणून कुणी औषध घ्यायचं थांबत नाही. औषध घेतलं जातं, कारण औषध घेतल्यावर तब्येत बरी होणार आहे. तब्येत बरी होणं ही परमनंट क्रिया आहे. फुलसे आणि रॅशेस ही टेम्पररी क्रिया आहे, ती रिॲक्शन आहे. आपण टेम्पररी रिॲक्शनमध्ये अडकत चाललोय का, हा जरा विचार करावा लागेल. तिकडे ते कुठेतरी जंतर मंतरवरती संविधानाची प्रत जाळतात, आम्ही लगेच निषेध मोर्चे मुर्दाबादचं प्रतिक्रियावादी आंदोलन उभं करतो. हे प्रतिक्रियावादी आंदोलन उभं करण्यापेक्षा एक सशक्त कृती कार्यक्रम आम्ही आखू शकतो का, यावरती जास्त भर देण्याची गरज आहे असं मला वाटतं. हे संविधान जर खऱ्या अर्थानं कामयाब बनवायचं असेल, इतकं सुंदर संविधान जर खऱ्या अर्थानं यशस्वी करायचं असेल, तर आम्हाला बाबासाहेबांचा ॲक्शन प्लॅन समजला पाहिजे. आणि बाबासाहेब ॲक्शन प्लॅन सांगताना सांगतात, लक्षात घ्या दादा हो, बाबासाहेबांच्या काळातल्या बाबासाहेबांच्या सगळ्या चळवळी यशस्वी ठरल्या. मग ती काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो, महाडचा सत्याग्रह असो, मनुस्मृतीचं दहन असो, दीक्षा घेण्याचा कार्यक्रम असो, किंवा संविधान अर्पण करण्याचा, संविधान पूर्ण करण्याचा कार्यक्रम असो, बाबासाहेब प्रत्येक टप्प्यावर यशस्वी ठरले. पण बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळी मात्र प्रत्येक टप्प्यावर अपयशी का ठरत चालल्या, याचं ज्या वेळेला आपण मूल्यमापन करायला लागतो त्यावेळेला त्याची 2 कारणं आम्हाला महत्त्वाची सापडतात. त्यातलं एक, की आमची आंदोलनं प्रतिक्रियावादी होत आहेत का, ते तपासून घेण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही एक्सपेरिमेंटल टूलपेक्षा इमोशनल टूलमध्ये जास्त अडकलोय का. इमोशनल टूलमध्ये आपण फार अडकलोय. जर माझं बोलणं जर समजत असेल ना माया हो, दादा हो, राजे हो, जर तुम्हाला माझं बोलणं समजत असेल, मी समारोपाकडे आली आहे, मला समारोप करायचा आहे. जर माझं बोलणं समजत असेल की आम्ही एक्सपेरिमेंटल टूलपेक्षा इमोशनल टूलमध्ये जास्त अडकलोय, आम्ही प्रायोगिक पद्धतीने काम करण्यापेक्षा आम्ही भावनिक पद्धतीने जास्त काम करतोय, हे जर समजून घ्यायचं असेल, चला मला एक साधा प्रयोग करूया. चला जरा माहोल थोडासा जरा बदलूया, जोरात घोषणा देऊया. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती असेल की मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं सगळ्यांनी म्हणावं. माझी सगळ्या पोराटोरांना, सगळ्या आमच्या भावांना, सगळ्या आमच्या दादांना, काकांना, मामांना, नानांना, आजांना, वहिनींना, बहिणींना, आयांना एकच विनंती असेल की मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं सगळ्यांनी म्हणायचंय. एका आवाजात बोलूया, एका आवाजात दणक्यात बोलूया. हा आवाज घुमला पाहिजे, एकानेही लाजायचं नाही, संकोचायचं नाही. चला सगळ्यांनी मी जेवढं म्हणतेय तेवढं माझ्या पाठीमागं म्हणायचंय. मी जेवढं म्हणतेय तेवढं न लाजता सगळ्यांनी एका आवाजात बोलूया. बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबा, अरे 1.5 तास रक्त आटवलं रे, 1.5 तास रक्त आटवलं. मी म्हटलो की एक्सपेरिमेंटल टूलपेक्षा आम्ही इमोशनल टूलमध्ये अडकलोय. आणि शुद्ध मराठीत म्हटलं की मला तुमच्यावर प्रयोग करायचा आहे. शुद्ध मराठीत म्हटलं की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणा. एकदा सोडून 10 वेळा म्हणलं की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणा. मी म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पण मी इतक्या जोशमध्ये म्हणलं की मी आधी काय म्हणलंय ते तुम्ही विसरूनच गेला. फुल तॅशमध्ये आलात तुम्ही, इमोशनल झालात, लगेच जय म्हटलात. चला दादा हो, हरकत नाही तरीही आता मात्र नक्की जयकारच करूया. आता आपण घोषणा देऊया आणि जयच करूया, शुद्ध मराठी जयच करूया. आता चला सगळ्या महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊयात आणि जय जयकार करूयात. आता खरंच जय जयकार करूयात. बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा, रामदेव बाबांचा. ही अडचण आहे आमची. कळलं, आम्ही इमोशनल टूलमध्ये अडकलोय. लोक आम्हाला इमोशनली चार्ज करतात. लोक आधी आम्हाला भावनिक करतात, तापवतात. आम्ही फुल तॅशमध्ये येतो. मग आमच्या धमन्या तटतटायला लागतात, रक्त आमचं खवळायला लागतं, वाहायला लागतं, खळखळायला लागतं, मेंदू तापायला लागतो, मेंदूच्या शिरा अशा एकदम तटतटायला लागतात.
आणि बरोबर ते मौका साधतात. दादा हो, महापुरुषांचा विजय असो म्हणायला हरकत नाही, पण जाणीवपूर्वक सुरुवातीला महापुरुषांची नावं घेऊन 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 आम्हाला इमोशनल करून 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 ते असं काही चार्ज करतात की नंतर निव्वळ गल्ला भरू आणि बैमान सेटिंग बेटिंग करणाऱ्यांचे सुद्धा जय जयकार करायला लावतात. अडचण तिथे आहे आमची अडचण तिथे आहे. हे इमोशनल पॉलिटिक्स जे आहे, हे जे इमोशनल टूल आहे ते थांबवावं लागेल. एक्सपेरिमेंटल टूलकडे आम्हाला यावं लागेल. एक्सपेरिमेंटल टूलवर जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत चळवळी खऱ्या अर्थानं उभ्या राहणार नाहीत. त्या चळवळी उभ्या करण्यासाठी कटिबद्ध होणं जास्त गरजेचं आहे. ते का? कारण येणारा काळ अत्यंत धकाधकीचा आहे. या येणाऱ्या काळात या नव्या पिढीला बाबासाहेबांनी, राजर्षी शाहू महाराजांनी, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी जी धरोहर आम्हाला दिली, जी शिदोरी आम्हाला दिली, ती शिदोरी जर आम्ही पुढच्या पिढीला देण्यासाठी जर काबिल राहिलो नाही तर मग आमच्या जगण्याला काही अर्थ नसेल. म्हणून हे गरजेचं आहे की आम्ही आता तरी जागे होणं गरजेचं आहे. ते दरवेळेला टेस्ट घेतात, त्यांची लिटमस टेस्ट चालू असते आणि दुर्दैवाने तुम्ही त्यांच्या टेस्टमध्ये झोपलेले आढळता. जागे व्हा, विचार करा. वेगवेगळे हे जे काही राजकीय नेते आहेत हे सगळे आमच्यासोबत खेळत राहतात. महापुरुषांचं नाव तोंडी लावण्यासाठी घ्यायचं आणि यांचे हेतू यांनी साध्य करायचे. हा कावा जरा ओळखावा लागेल. संविधान वाचवायचे असेल तर संविधान अभ्यासावे लागेल. आजच्या संविधान दिनाच्या दिवशी आम्हाला काही संकल्प करूनही पुढे जावं लागेल. तो संकल्प अशा पद्धतीने करावा लागेल की एक, आमच्याकडे जितकी म्हणून विहारं आहेत, या विहारांमध्ये वंदना झाल्यानंतर रोज किमान एक कलम आम्ही जमलेल्या लोकांना समजावून सांगू शकू का? फक्त एक कलम आम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट आम्हाला करता येईल का? गावागावातनं, घराघरातनं इथून पुढच्या निवडणुका EVM मशीनद्वारे नको तर त्या बॅलेट बॉक्सद्वारे झाल्या पाहिजेत. मतपेटीतनं निवडणुका झाल्या पाहिजेत. त्या मशीनवरच्या निवडणुका नको. यासाठी किमान एक पोस्टकार्ड आम्ही राज्यपालांच्या नावे लिहू शकू का? ही चळवळ आता चालवणं गरजेचं आहे. बॅन EVMची मूवमेंट चालवल्याशिवाय गत्यंतर नाही तर त्यांच्या त्या 2/3 मेजॉरिटीचा जो भस्मासूर आहे, हा भस्मासूर इथपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. मी हे सगळं म्हणणं मांडताना फक्त आणि फक्त या संविधानाच्या हिताचा विचार करत म्हणणं मांडत राहिले. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण तरीसुद्धा जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, चुकून कुणाचाही उपमर्द झाला असेल, तर त्या सगळ्या महानुभावांची, विद्वानांची, वक्त्यांची, श्रोत्यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, खबऱ्यांची मी यक्काचीही माफी मागणार नाही. कारण एकदा बोलून पुन्हा शब्द परत घ्यायला मी काही अण्णा हजारे किंवा मोदी शेठ नाही की एकदा कृषी कानून करणार, पुन्हा मागे घेणार, पुन्हा स्वतःच माफी मागणार. हे असलं काही आपल्याला जमत नाही. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. सरते शेवटी फक्त आणि फक्त या 2 ओळी मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर से नई गंगा निकलनी चाहिए. हर दीवार, हर नगर, हर डगर, हर शहर से लाश भी हाथ लहराती निकलनी चाहिए. अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है. शर्त है कि बुनियाद हिलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरा मकसद है कि यह सूरत बदलनी चाहिए. तेरे दिल में ना सही, मेरे दिल में सही, लेकिन कहीं ना कहीं भयाग तो जलनी चाहिए, भयाग तो जलनी चाहिए. आपण सगळ्यांनी हा वेळ दिला, एवढी सगळी हौसला अफजाई केली. आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. थँक्यू.